चांबलं हा बाळू मामाचा सेवेकरी ज्या वेळेस पहिल्यांदा सेवेत आला होता त्यावेळेस याला कुठलंही बाण नव्हतं. जिकडे वाट दिसेल तिकडे निघून जायचा. आणि एके दिवशी त्याला बाळू मामाने सपनात येऊन सांगितलं की तू माझ्या दर्शनासाठी आत्मापुरात ये. आणि त्याला कुठलाही बाण नसताना सुद्धा तू त्यावेळेस जळगाव चोंडी इथे पालखी होती आणि तिथून तो आदमापुरात गेला आणि दर्शन घेऊन परत आल्यानंतर इथे 4 महिने झाले असं इथे सेवा करतोय. आता तो एकदम ठीकठाक झालेला आहे. एकदम ठणठणीत बाळूमामाने त्याला केला. आणि बाळूमामा त्याचे केव्हा बी सपनात येतात आणि काही बी सांगतात, कारण की मामावरती त्याची भक्ती अशी अपरंपार आहे. आणि झालं बरा बाळूमामाचा सेवेकरी बसलेला आहे ना, याला कित्येक अशा मुली बघितल्या गेल्या होत्या पण त्याचं लग्न कुठं जमत नव्हतं. आणि बाळूमामाचे 6 महिना सेवा इथं करत असताना घरच्यांचा फोन आला का त्याचं एक ठिकाणी जुळलं. ही मामाची ताकद आहे. मामा निपुत्रिकाला संतान देतात, ज्याला बायको नसेल त्याला बायको देतात. फक्त मामाची मनोभावी सेवा करा. काय अडचणी असते ना, बाळूमामा तुमच्या नक्कीच मोकळ्या करतील. ज्यावेळेस सेवेत आला त्यावेळेस त्याचं दुखत होतं भयंकर. काय असं त्याला काहीतरी आजार होता आणि तो आजार बाळूमामाने बरा केला. आणि पुन्हा 2 गोष्टी बाळूमामाने केल्या. त्याला बायको सुद्धा भेटली आणि त्याचा आजार सुद्धा बरा झाला. बोला बोला बाळूमामाच्या नावानं सांग भलं. आमच्या गावाला पालखी आलेली होती त्यावेळेस आमच्या गावात वंजारे समाजात होता आणि त्यांनी बाळूमामांची मेंढी माऊली आपल्या शेतात चरू दिली नाही. त्यांनी सांगितलं कशाचा बाळूमामा आणि कुठला बाळूमामा. परंतु ज्यावेळेस ते आरतीसाठी संध्याकाळी 9 साडेनऊ वाजता पालखीवर आले ना, ज्यावेळेस बाळूमामांच्या समोर ते आरती धरण्यासाठी उभे राहिले त्यावेळेस त्यांना चक्क बाळूमामांच्या मूर्तीत शेवालाल महाराजांचे दर्शन झाले. आणि त्यांनी 1 दिवस पालखी ठेवत नव्हते. त्यांनी 21 दिवस अशी मामांची सेवा केली. ती पुऱ्या पालखीत त्यांचं नाव कमवून घेतलं, नाव रोशन झालं.